नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय दाल खिचडी। आता ह्याचं काय साहित्य आहे ते मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीची डाळ खिचडी। आता डाळ खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं मी दाखवते तुम्हाला। इथं अर्धी वाटी इंद्रायणीचा तांदूळ आहे। आपल्याला डाळ खिचडीसाठी कोणताही चिकट होणारा भात घ्यायचा आहे बरं का मंडळी। चिकट भात असेल तर डाळ खिचडी चवीला पण छान लागते आणि वासाचा तांदूळ असावा। मग आंबेमोहर, बासमती किंवा इंद्रायणी जो कोणता तुमच्याकडे चिकट वासाचा तांदूळ असेल तो आपण घ्यायचा आहे। तर इथं अर्धी वाटी मी इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे। इथं पाव वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे, पाव वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे। आता याच्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला। पण ह्या मिक्स डाळीची आज आपण डाळ खिचडी करणार आहे। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने मी डाळ आणि तांदूळ सगळं स्वच्छ धुवून घेतलेले। आता हे 10 ते 15 मिनिटासाठी मी भिजत ठेवणार आहे। हे बघा, मी आता डाळ तांदूळ एकत्र भिजत घातले। एक 15 मिनिटासाठी मी भिजून देणार आहे आणि नंतर मग आपण डाळ खिचडी आपली फोडणीला टाकणार आहे। मी दाखवते तुम्हाला कशी काय काय साहित्य त्या फोडणीसाठी आपल्याला लागतं। तर हे बघा मंडळी, खिचडी भातासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी काय काय लागणार आहे ते मी दाखवते। इथं मी मिरची चिरून घेतली आहे, मिरचीचे उभे काप करून घेतलेले। इथं मी आलं खिसून घेतलेलं आहे थोडंसं, 1 इंच आलं। त्याच्यानंतर भरपूर सारा लसूण घेतला आहे, बारीक लसणाचे म्हणजे बारीक तुकडे केलेत आपण। कोथिंबीर चिरून घेतली, एक लाल पिकलेला टोमॅटो चिरून घेतला आणि कांदा आहे, छोटासा कांदा। आता आपण ही डाळ खिचडी फोडणीला टाकणार आहे, मी दाखवते तुम्हाला। आणि इथं आपण थोडीशी धने जिरे पावडर घेतलेली आहे आणि इथं आपण थोडासा गरम मसाला घेतलाय, 2-3 लवंगा घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि 2-4 मिरे दाणे घेतलेले आहेत। आता आपण डाळ खिचडी फोडणीला टाकणार आहे। मंडळी, थोडीशी तोंडाला चव यावी आणि थोडासा वेगळा प्रकार डाळ खिचडीचा, म्हणून इथे मी थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। आपण वेगळ्या पद्धतीने डाळ खिचडी करतो। डाळ खिचडी तर नेहमी आपण मुगाच्या डाळीची आणि तांदळाची करतो, पण आज आपण मिक्स डाळीची करणार आहे। आता मी फोडणीला टाकते, दाखवते तुम्हाला। तर इथे बघा, आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे। आपण मोहरी टाकतोय। आता आपल्याला हळद टाकायची, हिंग टाकायचा। आता हा लसूण टाकतोय आपण। लसूण आपल्याला छानपैकी लालसर परतून घ्यायचा आहे। हे मिरच्या, हे किसलेलं आलं आहे। आता हे सगळं आपल्याला छानपैकी असं लसूण लाल होईपर्यंत आपल्याला सगळं परतून घ्यायचंय। असं छानपैकी आपण हे आलं लसूण असं परतून घेणार आहे। आपण कढीपत्ता टाकणार आहे। भरपूर सारा डाळ खिचडीला लसूण टाकायचं मंडळी, छान स्मेल येतो लसणाचा खिचडीला। जे लोक खात नाहीत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल। आल्याचं नुसती फोडणी दिली तरी पण छान होते बरं का खिचडी। आता हा जो गरम मसाला आपण थोडासा घेतला होता, लवंग आहे, दालचिनी आहे, 2-3 लवंगा आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आणि मिरी दाणे आहेत 2-3। आता आपण कांदा टाकणार आहे, थोडासा छोटासा कांदा घेतलेला आहे मंडळींनी। छान आपल्याला कांदा लालसर परतून घ्यायचा आहे।
तर हे बघा, अशा पद्धतीने आपला कांदा सुद्धा लालसर परतलेला आहे. आता आपण टोमॅटो टाकतोय. लाल पिकलेला टोमॅटो आहे छोटासा. छानपैकी आपल्याला टोमॅटो सुद्धा असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला हा. तर हा बघा, आपला टोमॅटो सुद्धा मऊसर झालेला आहे. आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे फोडणीमध्ये. त्याच्यानंतर आपण ही 1 चमचा धने जिरे पावडर घेतली ती टाकतोय थोडीशी. आता हे पण आपण चांगलं परतून घेणार आहे. छानपैकी ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची. आता आपण जो हा डाळ तांदूळ भिजवलेलं होतं ते डाळ तांदूळ टाकणार आहे. आपण जे 15 मिनिटासाठी डाळ तांदूळ भिजत घातलं होतं ते आपण टाकतोय आता. तुम्हाला जर मसूर डाळ खात नसाल मंडळी तुम्ही, तर ह्या ठिकाणी आपण चण्याची डाळ जरी थोडीशी टाकली तरीसुद्धा चव छान येते बरं का. नसेलच आवडत तर तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीची सुद्धा डाळ खिचडी छान होते. तुम्ही अख्खा मसूरसुद्धा भिजत घालू शकता. अख्ख्या मसूरची सुद्धा डाळ खिचडी छान होते. पण जर मसूरची डाळ तुम्ही खात नसाल तर त्याला ऑप्शन म्हणून आपण चण्याची, हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ जर थोडीशी टाकली तर त्यालासुद्धा टेस्ट येते बरं का मंडळी. आता आपण पाणी ओतणार आहे. भरपूर सारं पाणी घालायचं आहे आपल्याला. आपण मीठ घालणार आहे. मीठ तुमच्या चवीनुसार घाला. आता हे 2 माणसांसाठी डाळ खिचडी केली आहे मी. आता तुम्हाला कशी पाहिजे, आता हे जे प्रमाण मी दाखवलं ते 2 माणसांसाठीचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये अगदी मोठी माणसं असतील तर 2 ते 3 माणसं जेवू शकतात. लहान मुलं असतील तर लहान मुलं 2, मोठी माणसं 2 अशीही जेवू शकतात. 1 वाटीचं जे मी प्रमाण दाखवलं तुम्हाला ते. पण तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या आणि करा. खूप छान होते बरं का ही खिचडी. आता ही मी चांगलं उकळून देणार आहे. आता हे डाळ तांदूळ आपण बराच वेळ 15 ते 20 मिनटं भिजवल्यामुळं आता म्हणजे शिजायला वेळ नाही लागणार. हे मी तुम्हाला दाखवते. तर आपली आता डाळ खिचडी छानपैकी तयार आहे. बघा, मौसूद इतकी सुंदर डाळ खिचडी झाली मंडळी. हे बघा, छान अशी रसरशीत एकदम मौसूद डाळ खिचडी शिजलेली आहे आपली. आता आपण ह्याला तडका देणार आहे. आपण इथे तडका पॅन ठेवलेला आहे. आपण आता डाळ खिचडीला तडका देणार आहे. पॅन चांगला तापलेला आहे. मी तूप घालते. आपण तुपाचा तडका देतोय. तर इथं आपण तुपाचा तडका देतोय. आता थोडंसं आपण जिरं टाकणार आहे तुपामध्ये. थोडंसं आपण हिंग टाकतोय. हा ठेचलेला लसूण आहे. ही थोडीशी कोथिंबीर आहे.
आता हा असा आपण तडका देणार आहे. छानपैकी आपण तुपाचा तडका दिला आहे खिचडीला बरं का मंडळी. अशा पद्धतीने एकदा डाळ खिचडी करून बघा मंडळी, खूप छान होते बरं का. लहान मुलं, आजारी माणसं यांच्यासाठी पण छान आहे, खाण्यासाठी पण छान रुचकर. पटकन आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तर आपण पटकन हे काहीतरी बाबा चला डाळ, आपल्याला सगळ्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हा पर्याय छान आहे बरं का. 1 पॉट मील असं आपण म्हणतो, हा छानच आहे आणि खूप छान लागते बरं का. आता मी सर्व करते. तर हे बघा मंडळी, आपण आता दाल खिचडी सर्व करतोय. मौसूद अशी खिचडी खूप छान होते बरं का. ही खायला पण खूप, चवीला पण खूप छान लागते. आणि सगळ्या डाळी असल्यामुळे आणखीन पौष्टिक होते बरं का. ही आपण सगळ्या डाळींचं मिश्रण करून खिचडी केली त्याच्यामुळे आणखीन पौष्टिक होते. आपण कोथिंबीर टाकतोय थोडीशी वरून. थोडंसं तूप टाकतोय आपण. तूप टाकतोय थोडंसं. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली दाल खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा ही खिचडी अशा पद्धतीने करून बघा मंडळी, खूप छान होते खिचडी. धन्यवाद मंडळी.